दरम्यान रासपचे नेते आणि माजी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर भाष्य केलंय। महाराष्ट्रातील 99% जनतेच्या मनात अजितदादांचा घात झाला ही शंका आहे। हे जर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला स्वच्छ करायचं असेल तर केंद्र सरकारनं याबाबत सीबीआयची नेमणूक करून सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करून दूध आणि पाणी वेगळं करून जनतेच्या समोर सत्य आणावं। तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही। जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असल्याचं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलंय। म्हणणं आहे की केंद्र सरकारनं त्याच्यावर सीबीआय नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध वेगळं पाणी वेगळं करून सत्य काय आहे 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला। त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला तर तुम्ही सीबीआय नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, सत्य येऊ द्या ना बाहेर। तुम्ही कशालाही करू शकताय अहवाल आलं हे आलं हे असं काही सांगू नका। तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे।